संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाला 5 ते 6 महिने होत आले, परंतु तरीही महाराष्ट्रातले गुन्हेगारीचे वातावरण हे कमी होणे अशक्य वाटत आहे. कारण कालपासून समाज माध्यमांवर आणखीन एक व्हिडिओ बीडमधला खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. जो व्हिडिओ बघून आपल्याला संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरण पुन्हा एकदा लक्षात येते. ज्या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसत आहे की शिवराज दिवटे नावाच्या एका तरुणाला समाधान मुंडे नावाच्या गँगकडून जबर मारहाण करण्यात आली आहे, ज्यामध्ये त्यांनी बेल्ट आणि लाकडी अवजारांचा वापर केला आहे. तर मित्रांनो, झालं असं की परळी तालुक्यातील जलालपूर गावामध्ये हरिनाम सप्ताह सुरू होता आणि 16 मेच्या दिवशी तेथे महाप्रसादाचे वाटप होते, म्हणून लिंबुटा गावातील शिवराज दिवटे हा त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित होता आणि तेथेच मुंडे गँग सुद्धा उपस्थित होती. तेथील ग्रामस्थ आणि मुंडे गँग यांच्यामध्ये तणावाचे वातावरण निर्माण होऊ लागले, ज्यामुळे त्यांच्यात वादही झाला. ग्रामस्थांनी त्यांना गावाबाहेर हाकलून दिले. तेथील महिलांची छेड काढल्यामुळे ग्रामस्थांनी हा वाद झाला असा दावा केला. पण त्याच ग्रामस्थांच्या गर्दीमध्ये मुंडे गँगला शिवराज दिवटे दिसला, ज्यावरती त्यांनी नजर धरून ठेवली. सप्ताह संपल्यानंतर जेव्हा शिवराज दिवटे आपल्या गावी परत निघाला, तेव्हा लिंबुटा गावी जाण्यासाठी त्याला परळीतून जावे लागणार होते. वाटेत त्याला मुंडे गँगने धरले आणि त्याचे अपहरण करून त्याला टोकनवाडी परिसरामध्ये रत्नेश्वर मंदिराजवळ एका डोंगरामध्ये नेलं आणि त्याच्यावरती जबर मारहाण सुरू केली. आपल्या जीवाच्या आकांताने ओरडत शिवराज दिवटे हा मला माफ करा, वाचवा वाचवा असे ओरडत होता, पण तरी सुद्धा त्याची मारहाण थांबली नाही. व्हिडिओमध्ये आपल्याला 10 ते 12 जण हा शिवराज दिवटेला मारहाण करताना दिसत आहेत. तब्बल 2 तास शिवराज दिवटेला त्यांनी मारहाण केली आणि परळीमध्ये दहशत पसरवण्यासाठी त्यांनी शिवराज दिवटेला मारहाण करतानाचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावरती व्हायरल सुद्धा केला. पण एवढ्या भयानक परिस्थितीमधून शिवराज दिवटे हा वाचला कसा, हा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल. तर याचे उत्तर म्हणजे, जेव्हा शिवराज दिवटेला मारहाण सुरू होती तेव्हा तो आपल्या जीवाच्या आकांताने जोरजोरात ओरडत होता आणि तेथून जवळ असलेल्या रत्नेश्वर मंदिरामध्ये लग्न समारंभ सुरू होता. तेथील स्थानिक लोकांना जेव्हा शिवराज दिवटेचा आवाज गेला तेव्हा ते तिथं धावत आली आणि तेथील लोकांचा जमाव बघून मुंडे गँग ही तिथून पळून गेली. नंतर तेथील लोकांनी शिवराज दिवटेला परळीच्या स्थानिक हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. वेळेची गंभीरता समजता तेथील पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी स्वतः FIR दाखल करून घेतली, ज्यामध्ये 10 जणांचे नाव टाकले. आता ते नाव पुढील प्रमाणे आहेत: समाधान मुंडे, रोहित मुंडे, आदित्य गित्ते, ऋषिकेश गिरी, प्रशांत कांबळे, संवित्र शिंदे, संवित्र गोरे, रोहन वागळकर, सूरज मुंडे, स्वराज गित्ते अशा 10 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींमध्ये जो आदित्य गित्ते नावाचा आरोपी आहे तो वाल्मिक कराडचा राईट हँड गोट्या गित्ते याचा भाऊ आहे. यामुळे या आरोपींना काय शिक्षा होते हा प्रश्न खूप महत्वाचा आहे.